छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धारला येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। गुरुवार दिनांक 1 जानेवारीपासून सुरू झालेल्या या सप्ताहात श्रीधाम वृंदावन येथील ह.भ.प. भागवताचार्य श्रीरामजी महाराज निकम यांच्या अमृतमय वाणीतून संगीतमय श्रीमद भागवत कथेचे श्रवण भाविक घेत आहेत। यंदा या सप्ताहाचे 14वे वर्ष असून कथा ऐकण्यासाठी महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे। त्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय व आनंदी वातावरण निर्माण झाले आहे। अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने दररोज विविध धार्मिक कार्यक्रम राबविले जात आहेत। पहाटे काकडा भजन, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भागवत कथा, सकाळ संध्याकाळ ग्रामस्थांसाठी भोजन, सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत नामांकित कीर्तनकारांची हरिकीर्तन सेवा सुरू आहे। रविवारी जगन महाराज बनकर धावडा, सोमवारी सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेरडा, मंगळवारी शिवाजी महाराज तळेकर पेरजापूर, बुधवारी सुनील महाराज मुक्ताईनगर यांची कीर्तने होणार आहेत। सप्ताह दरम्यान भाविक फुगड्या खेळत भक्तिरसात तल्लीन होत असून श्रीरामजी महाराजांच्या मधुर वाणीतील भगवान श्रीकृष्णावर आधारित कथांनी भाविक मंत्रमुग्ध होत आहेत। कथेसाठी तबला, पेटी, हार्मोनियम व गायनासाठी साथसंगत म्हणून शिवाजी महाराज नांदेडकर, रमेश महाराज सोनवणे, जगन महाराज बनकर, ज्ञानेश्वरीताई इंगळे, आसाराम महाराज मुंढे, अनिल महाराज जयस्वाल, संतोष महाराज पंडित, कृष्णा महाराज कदम, काशीनाथ महाराज, संतोष महाराज निकम, काशीनाथ महाराज पळशीकर, किशोर महाराज चोपडे, शंकर महाराज निकम आदी मंडळी सहकार्य करीत आहेत। 7 दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवार 8 जानेवारी रोजी श्रीरामजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने होणार आहे। परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी या संगीतमय श्रीमद भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन धारला येथील ग्रामस्थांनी केले आहे। सप्ताह यशस्वी करण्यासाठी हनुमान मंदिर समिती व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। श्री राधा राणी त्या भगवंताच्या माहेराला अर्थात आपल्या माहेराला आपण गेलो पाहिजे, भगवंताच्या गावाला आपण जाण्याची तयारी केली पाहिजे। ही आपली तयारीच आहे। सप्ताह म्हणजे काय? भगवंताच्या धामाला पोहोचण्यासाठी चालू असलेली तयारी आणि आपली तयारी पूर्ण झाली की भगवंत आपल्याला त्याच्या गावाला बोलवतो। फक्त त्याच्यासाठी आपण तयारी व्यवस्थित केली पाहिजे। भगवान श्री कृष्ण कन्हैया के चरणों के पास अगर हमें जगह प्राप्त करनी है, अगर हमें भगवान श्री कृष्ण कन्हैया राधा रानी उनके धाम को पहुंचना है तो हमें नाम रूपी नाव में बैठना पड़ेगा। आपल्याला जर त्यांच्या गावाला जायचं असलं तर कोणत्या नावेत बसावं लागेल? नामरूपी नावेत बसलं की या भावसागरातून तरुण आपण त्यांच्या गावाला जाऊ। आपल्याला कुठेही जायचं म्हटलं तर कोणत्या तरी वाहनात बसावं लागतं। मग आपल्याला हा भवसागर तरुण जायचंय आणि मग त्यांच्या गोलोक धामाला भगवत धामाला आपल्याला जायचं असेल तर आपल्याला सुद्धा एका गाडीत अर्थात एका नावेमध्ये बसावं लागेल, एका जहाजाला बसावं लागेल। त्या जहाजाचं नाव आहे नामरूपी जहाज। जो जो या नामरूपी जहाजामध्ये बसेल तो तो भगवंताच्या धामाला पोहोचणार आहे। म्हणून ज्याला ज्याला असं वाटतं की भगवंताच्या धामाला आपण पोहोचलो पाहिजे, भगवंताची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे, त्याने भगवंताच्या नामाचा उच्चार केला पाहिजे, भगवंताची कथा श्रवण केली पाहिजे। ज्याला असं वाटतं की मरणाची भीती आपल्या मनातून निघून गेली पाहिजे, त्याने भगवंताची कथा श्रवण केली। शुकदेवजी महाराजांना परीक्षित राजा प्रश्न विचारत आहे की माझे फक्त 7 दिवस बाकी आहे, 7 दिवसामध्ये मला मरण आहे, सांगा मी काय करू, माझा उद्धार कसा होईल, मला मुक्ती कशी मिळेल? तर शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतायत की राजा
तुला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल, तुला जर तुझ्या गेल्या 14 वर्षापासून आमच्या तिथं अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन सकाळी 4 ते 6 काकडा, त्याच्यानंतर 2 सत्रामध्ये भागवत कथा, श्रीमद भागवत कथा प्रवक्ते श्री महाराज निक्कम व तसेच त्याला गायनाची साथ करणारे संतोष महाराज पंडित, त्याच्यानंतर कृष्णा महाराज कदम तबलावादक, काशीनाथ महाराज पळशीकर पॅडवादक, त्याच्यानंतर गायनाचार्य किशोर महाराज पळशीकर, त्याच्यानंतर गायनाचार्य संत शंकर महाराज आळंदीकर. त्या 14 वर्षापासून आमच्या इथे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या सप्त्यामध्ये आमच्या तिथे रोज अन्नदान सकाळ संध्याकाळ पूर्ण गावाला अन्नदान होतं. धारला गावामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी जे काही आमचे पूर्वीचे लोक होते, सकाराम पटेल नागरे, त्यांनी जी सत्तेची बीज लावली, त्यांनी फार कष्टातून सत्ता उभा केला व त्या सत्तेला टिकून ठेवायचं काम ग्रामस्थ पुढील पिढी चांगलं काम करत आहे, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. व तसेच आमच्या सप्त्यामध्ये आजूबाजूच्या गावात चांदनेरवाडी, घाटनांद्रा, सारनेर असे जे परिसर त्या गावचे लोक आहे आम्हाला सपोर्ट करत आहेत आणि आमच्या कार्यक्रमाला भरभरून प्रोत्साहन आहे. त्यामुळं आमच्या सप्त्याचे फार चांगलं होत आहे, त्याची कृपा आहे. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाट नांद्रा, छत्रपती संभाजीनगर.